नीटचा पेपर फुटल्यानंतर देशभरामध्ये एक खळबळ उडाली होती आणि यानंतर तपास यंत्रणेनं कुलकर्णी नावाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला पुण्यातून अटक केली। त्याच कुलकर्णीचे धागेदुरे आहेत ते बीडपर्यंत पोहोचले आहेत। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हेच ते कुलकर्णीचं घर आहे जे बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये त्या घराचं अंडर कन्स्ट्रक्शन काम आहे आणि हेच जे काम आहे कन्स्ट्रक्शनचं, हे जे बांधकाम आहे हे अनधिकृत असल्याचं नगरपालिकेकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर नगरपालिकेनं आता याच घरावर एक नोटीस लावलेली आहे। 3 दिवसाचा कालावधी खुलासा करण्यासाठी देण्यात आला आहे आणि या 3 दिवसाच्या कालावधीनंतर जर खुलासा योग्य पद्धतीने नाही झाला, याची परवानगी किंवा जे काही दस्तऐवज असतील ते पूर्ण नाही केले तर हे घर पाडण्यास देखील येणार असल्याचं सांगितलं आहे। या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांची सही असलेलं पत्र आहे। हे पत्र पूर्ण शासकीय भाषेमध्ये आहे। विकास परवानगी घेतलेली नाही असं त्यात लिहिण्यात आलेलं आहे। परवानगी दिल्यानुसार नाही, त्याचबरोबर परवानगी रद्द केल्यानंतरचे आदेश या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत। असे देखील काही म्हणजे ज्या काही शासकीय त्रुटी आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत। आणि असा देखील प्रश्न उपस्थित राहतो की जेव्हा या नीट पेपर फुटीमध्ये कुलकर्णी यांचं नाव आलं त्याच्यानंतरच नगरपालिकेला जाग आली असावी की हे घर अनधिकृत आहे। बीड शहरामध्ये असे अनेक घरं असतील की ज्यांचं बांधकाम सुरू आहे ते अनधिकृत आहेत किंवा अधिकृत आहे, ज्याची देखील माहिती नगरपालिकेने ठेवायला पाहिजे। मात्र जेव्हा कुलकर्णी यांना अटक झाली त्याच्यानंतरच हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। त्यानंतर कुलकर्णी यांचं जे घराचं बांधकाम चालू आहे ते आता त्यावर नगरपालिकेने नोटीस लावलेली आहे आणि नगरपालिका आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळते। काही दिवसाचा कालावधी देखील देण्यात आलेला आहे आणि या कालावधीनंतर जर त्यांनी खुलासा नाही केला तर हे घर नगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात देखील येणार आहे। सकरगावरून मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही बीड।